नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। घरकुल लाभार्थ्यांना आता त्यांचे हप्ते जमा होणार आहे, कारण की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मंजूर केलेला आहे आणि तो निधी हस्तांतरित करण्यास सांगितलेले आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। 10,000 कोटी रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण या जी.आर. मध्ये माहिती बघू शकता की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा प्रशासकीय निधीसह 6,000 कोटी आणि राज्य समरूप हिस्सा 4,000 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग 22 मे 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात केंद्र हिस्साकरिता अर्थसंकल्पीय केलेल्या एकूण 6,000 कोटी तरतुदीमधून सदर योजनेकरिता समरूप राज्य हिस्साचे 4,000 कोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या शासन निर्णयानुसार आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता वितरित केलेल्या एकूण 668 कोटी या निधीपैकी सर्वसाधारण घटकांकरिता 6,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहे। त्यामध्ये प्रशासकीय खर्चासाठी 140 कोटी आहे, म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात 5,860 कोटी निधी वितरित केला जाणार आहे। समरूप राज्य हिस्सा आहे 4,000 कोटी, त्यापैकी 3,906 कोटी हे लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे। असे एकूण 4,000 कोटी आणि केंद्र शासनाचे 6,000 कोटी असे 10,000 कोटी रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। या ठिकाणी सांगितलेले आहे की खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये 10,000 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे BDS संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात येत आहे। म्हणजे हा आता निधी पाठवण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, या तक्त्यामध्ये दाखवलेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत 6,000 कोटी आणि राज्य पुरस्कृत 4,000 कोटी, म्हणजे केंद्राचे 60% असतात आणि राज्याचा हिस्सा असतो 40%, असे एकूण 10,000 कोटी रुपये आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या ठिकाणी बघा, त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची व कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची असणार आहे। सदरचा निधी विहित कालावधीत खर्च करण्याची खबरदारी घेण्यात यावी। यानुसार आता सर्व घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात हा निधी तात्काळ देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। सातारा या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात त्याच वेळेस सांगितलेलं आहे की आता निधी वितरित करण्यात येईल आणि त्याप्रमाणे हा निधी मंजूर झालेला आहे, जी.आर. आलेला आहे। त्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे। त्यांना आता त्यांच्या खात्यावर मागील हप्ते तसेच चालू हप्ते हे मिळणार आहे। त्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांची जे हप्ता न मिळण्याची समस्या होती ती आता दूर होणार आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी होती। जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।